जालनाच्या शाळेत विद्यार्थ्यांचा धक्कादायक नृत्य कार्यक्रम, पाकिस्तानी गाण्यावर तलवारी घेऊन नाच आणि दहशतवाद्याचा फोटो. सविस्तर सांगतो. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील परतूर या छोट्या शहरातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन अर्थात अॅन्युअल डे कार्यक्रमात काय घडलं यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना बनावट तलवारी देत पाकिस्तानी गाण्यावर नाचवलं आणि स्टेजच्या मागे पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरी याचा फोटो लावला. हे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर यामागे काहीतरी वेगळं विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पालक, शिक्षण तज्ज्ञ, सुरक्षा यंत्रणा आणि राजकीय नेते याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जालना जिल्ह्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलने आपला वार्षिक दिन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात छोट्या मुलांना रंगीबेरंगी पोशाख घालून स्टेजवर आणण्यात आलं. परंतु जेव्हा एका गाण्यावर नृत्य सुरू झालं तर सर्वांना धक्का बसला. गाणं होतं गुस्ताखे नबी की एक सजा. हे पाकिस्तानी नशीद अर्थात धार्मिक गीत आहे. यात नबीचा अपमान करणाऱ्याची एकच शिक्षा, सर तन से जुदा असा संदेश आहे. मुलांनी हातात बनावट तलवारी घेतल्या होत्या आणि ते उत्साहाने नाचत होते. स्टेजच्या पडद्यावर स्पष्टपणे मुमताज कादरी याचा मोठा फोटो दाखवण्यात आला होता. कादरी हा पाकिस्तानातील एक दहशतवादी आहे, ज्याने 2011 मध्ये पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या केली होती. तासीर यांनी ख्रिस्ती महिला आशा बीबीच्या बाजूने बोलल्यानंतर कादरीने त्यांना गोळ्या घालून ठार मारलं होतं. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका बाजूला छोटी मुलं आनंदाने नाचत आहे, तर दुसऱ्या बाजूला हिंसाचार आणि अतिरेकी विचारधारा दाखवणारा फोटो. पालकांसाठी हे पाहणं अतिशय वेदनादायक आहे. चला आता जाणून घेऊया की हा मुमताज कादरी आहे तरी कोण. मुमताज कादरी हा पाकिस्तानातील बरेलवी संप्रदायाचा समर्थक होता. तिने सलमान तासीर यांची हत्या केल्यानंतर पाकिस्तानात काही लोकांनी त्याला शहीद म्हणून गौरवलं. त्याच्या अंत्ययात्रेला हजारो लोक गोळा झाले होते. परंतु भारतासारख्या देशात जिथे धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही मूल्य आहेत, तिथे अशा व्यक्तीचा फोटो शाळेच्या कार्यक्रमात का लावला गेला मोठा प्रश्न आहे. गुस्ताखे नबी की एक सजा हे गाणं पाकिस्तानातील कट्टरवादी गटांकडून प्रसिद्ध आहे. भारतातही काही ठिकाणी अशा गाण्यांचा वापर अतिरेकी विचार पसरवण्यासाठी केला जातो असं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे. शाळा CBSE बोर्डशी संलग्न असल्याचा दावा करते. घटना उघडीस आल्यानंतर शाळेच्या मालकाने माध्यमांना सांगितले की हा कार्यक्रम बाहेरील कंत्राटदाराने आयोजित केला होता. आम्हाला याची माहिती नव्हती. परंतु अनेक लोकांना हे स्पष्टीकरण पटलेलं नाही, कारण शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात मुख्य स्टेजवर असा फोटो कसा झाला. शाळेच्या देखरेखीखाली हे घडलं हे स्पष्ट आहे. शाळेच्या YouTube चॅनेलवर संबंधित व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत, परंतु सोशल मीडियावर ते आधीच व्हायरल झाल्यामुळे आता लपवणं कठीण झालं आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. शाळेच्या मॅनेजर तारिक सिद्दीकी यांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग यांनीही याकडे लक्ष दिलं आहे. अनेक नागरिकांनी शाळेविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. काही जण म्हणतात की फक्त व्हिडिओ काढून टाकण्यापेक्षा शाळेची मान्यता रद्द करावी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, कारण मुलांच्या मनावर अशा प्रकारचे प्रभाव पडणं धोकादायक आहे. ही घटना केवळ एका शाळेची नाही. महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक शाळा, मदरसा आहेत. काही ठिकाणी अतिरेकी विचारधारा पसरवली जात असल्याचे आरोप वारंवार होतात. मुलं शाळेत जातात ते शिकण्यासाठी, चांगले नागरिक होण्यासाठी. हिंसा, दहशतवाद किंवा पाकिस्तानी अतिरेक्यांचा गौरव शिकवला गेला तर भविष्यात काय होईल? मुलांना कोणत्या विचारांचा प्रभाव पडतो? शिक्षक व्यवस्था, CBSE बोर्डाने याची चौकशी करावी. अशा प्रकारचे तरुण पिढीला प्रभावित करणं हा मोठा धोका आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याला धक्का बसू नये म्हणून सर्वांनी सावध राहावं. भारत हा विविधतेचा देश आहे. सर्व धर्मांना समान आदर आहे, परंतु दहशतवाद आणि हिंसाचाराचा गौरव कोणत्याही धर्मात मान्य नाही. मित्रांनो, ही घटना आपल्याला सजग राहण्याची गरज दाखवते.
शाळा ही ज्ञानाची मंदिर आहे. तिथे द्वेष किंवा अतिरेक शिकवला जाऊ नये. पालकांनी आपल्या मुलांच्या शाळांमध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवावं. सरकारने अशा कार्यक्रमांसाठी कठोर नियम बनवावेत. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने जबाबदारीने वागावं. ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या समाजातील एक चेतावणी आहे. छोट्या मुलांच्या हातात तलवारी देऊन नाचवलं जात असेल तर आपण कशा भविष्याची तयारी करतोय? चला सजग राहूया, चर्चा करूया आणि योग्य कारवाईची मागणी करूया. तुमच्या या प्रकरणाबाबत काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.